मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, तुम्ही आवाज पाठी ऐकताय बँजोचा येतोय आणि आजचा तो दिवस आपल्या गणरायाच्या आगमनाचा. तर मंडळी, आज सगळीजण सज्ज झालेत आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी आणि आम्ही सुद्धा तयार झालोय आता गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायला. आणि माझ्यासोबत इथे आहे श्रवण. काय म्हणतो, आज बाप्पाचं आगमन आहे, मग काय काय तयारी केलीस तू? खूप मकर विकर बनवलाय, खूप छान वाटतं. मग मोदक बिदक मम्मीने बनवायला घेतले की नाही? बनवते काय? आणि आता तर आम्ही थोड्याच वेळात आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे, तर आपण तिकडेच जाणार आहोत कारखान्यावरती. बाप्पा तिथे आपल्या बाप्पाची मूर्ती घडवली जाते. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवली. आपल्या राईनवाडीतले 5-6 गणपती, म्हणजे आपल्या 5-6 घरातले बाप्पा विराजमान व्हायला ते गेलेले आहेत आणि बँजो सकट त्यांचं स्वागत झालेलं आहे. आणि आता आपल्या घरचा गणपती आणायला आम्ही निघालोय, बरोबर की नाही रे? हा, तर चला मंडळी, आपल्या घरी जाऊया. तर मंडळी, आत्ताच तुम्हाला मी तिकडे बाप्पाचं आगमन होताना दाखवलं आणि आता घरी आलोय परत एकदा, कारण आपल्या घरच्या बाप्पाच्या आगमनासाठी आपल्याला निघायचं आहे. तर इथे बघू शकताय आमच्या अंगणामध्ये सागरदादा आहे, प्रज्ञा आहे, खुशी आहे, रांगोळी काढतायत. तेजा इथे मस्त तयार झालाय. वा, हे बघा, इकडे सुंदर अशी रांगोळी काढली आहे दोघींनी. चंदू काका पण तयार झालेत बाप्पा आणण्यासाठी. आणि हे आमचं मकर तयार झालेलं आहे. आणि इथे काका हार बनवत आहेत, शशी काका. इथे आई बसली. तर मंडळी, हे बघू शकता, आम्ही नदीच्या पलीकडे आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे नदीच्या पलीकडे येऊन, म्हणजे नदीतनंच येऊन वरती आम्ही गणपती बाप्पाला आणायला जातो कारखान्यात. तर चला जाऊया कारखान्याजवळ. मंडळीनं, आपण आलो आता कारखान्यात बाप्पाच्या आपल्या मूर्ती घेण्यासाठी बाप्पाची घरी. आणि जाऊया आपण आतमध्ये. तर मंडळी, बघा, आपल्या बाप्पाच्या सगळ्या कारखान्यातल्या मूर्त्या बनवलेल्या आणि सगळेजण बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. इकडे मूर्ती इथे रेडी अजून व्हायची बाकी आहे मूर्ती. मोरया, सगळेजण आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते. ते आता आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. आणि हे सगळी आपली चाकरमान मंडळी आलेली आहेत मुंबईवरनं बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी. हे बघा, सुंदर अशी मूर्ती बाप्पाची. हे बघा, ही मोठी मूर्ती आहे. आतमध्ये मूर्ती आहेत का? इथे थोडंफार मूर्तीचं राहिलेलं काम पूर्ण करतोय आपला भाऊ. काय डायमंड बसवतोयस? मस्त आहे, मोठी मूर्ती आहे. बाप्पाची मूर्ती घरी नेण्याआधी आपल्या बाप्पाला इथे अगरबत्ती आणि दाखवली जाते, म्हणजे मूर्ती घरी न्यायच्या आधी. आणि इथे बघू शकताय मंडळी, रामाच्या अवतारामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं मूर्ती साकारली गेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा बाप्पा.
मोरया, गणपती बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, अरे गणपती आले घराला, अरे मोरया धावत आलो आरतीसाठी, गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी, अरे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी, गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी, गजानना पार्वती नंदना मोरया गजानना, गजानना पार्वती नंदना मोरया गजानना, अरे गजानना पार्वती नंदना मोरया गजानना, गजानना पार्वती नंदना. तर मंडळी आपल्या या नदीतनं आपल्या बाप्पाचं स्वागत करतो आपल्या घरी. आणि असं आमच्या घरी म्हणजे नदीच्या पलीकडनं आम्ही गणपती आणतो. तर मंडळी हे बघा आपल्या नदीतनं असं जावं लागतं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नदीतनंच आपल्या बाप्पाला घरी नेतो. पण खूप मजा येते आणि ही जुनी परंपरा. आम्ही नदीच्या पलीकडनं आमची मूर्ती आणतो बाप्पाची. सगळेजण असतात ही. हे बघा मस्तपैकी असं नदीतनं आपल्या बाप्पाचं आगमन होतं. आणि दरवर्षी काकाच घेतात डोक्यावरती मूर्ती, कारण त्यांना जमतं, पहिल्यापासून तेच आणतात मूर्ती डोक्यावरनं. चंदू काका आपल्या पवाकांची घरातली मूर्ती घेतलेली आहे. आणि अशा या मस्त निसर्गाच्या सानिध्यातनं आपल्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी होत आहे. हे किती आनंदाची बातमी असते आपल्यासाठी. आणि आपण आता 7 दिवस त्याची मनोभावे पूजा करणार आहोत सगळेजण. मंगल मूर्ती, अरे बाप्पा बाप्पा, अरे गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आता आपल्या बाप्पाचं घर प्रवेश होत आहे. इकडे बघ दोघं. गणपती बाप्पा, गणरायाच्या महाली जाऊ चला, गणरायाच्या महाली जाऊ चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला. गणरायाच्या महाली जाऊ चला, गणरायाच्या महाली जाऊ चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला. गणरायाच्या महाली जाऊ चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला. काय आवडे गणा तुम्हा सांगतो सज्जना, काय आवडे गणा तुम्हा सांगतो सज्जना, दुर्वा जास्वंद फुलांचा लळा हाताला, दुर्वा जास्वंद फुलांचा लळा हाताला, दुर्वा जास्वंद फुलांचा लळा हाताला. लाडू मोदक नैवेद्य वाहू चला, लाडू मोदक नैवेद्य वाहू चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला, रूप गोजीरया गणाचं पाहू चला. गणरायाच्या महाली
उचला उचला रूप गोजीर या गणाचं पाव उचला. तर मंडळी नो तुम्ही आता बघितलं आपल्या बाप्पाचं स्वागत किती आपण आनंदाने आणि मनोभावे केलं. तर मंडळी आता शशिकाका आहेत ना आता आपल्या बाप्पाची पूजा करायला घेत आहेत. गंध त्यांनी उघडून ठेवलेलं होतं. आता फुलं वाहून त्याची म्हणजे आपण जी फुलं आणतो दुर्वा आणतो जे आपण त्याच्यासाठी आणतो वाहण्यासाठी बाप्पाच्या चरणाजवळ ते आपण तिथे सगळं रेडी करून ठेवलं होतं. आणि आता काका त्याची बाप्पाची आपल्या पूजा करतात आहेत. तर बघू शकताय तुम्ही काका गंध पुष्प दुर्वा आणि जास्वंदीचं फूल देखील तिथे बाजूला आणून ठेवलं आहे. ते सुद्धा आपण बाप्पाच्या चरणी वाहणार आहोत. कारण का जास्वंदीचं फूल हे बाप्पाला किती आवडतं हे तुम्हाला देखील माहिती आहे. आणि आता थोड्याच वेळाने आहे ना बाप्पाची आरती देखील होईल पूजा झाल्यानंतर. तर मंडळी दादा आहे ना आपला कंठी घालतोय बाप्पाच्या गळ्यामध्ये जी आपण दरवर्षी त्यांना नवीन नवीन आणतो बाप्पाच्या मूर्तीला पाहू शकता. आणि आता काकांनी हार देखील घातला आहे बाप्पाला गोंड्यांचा ते पण. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबाकाचित परा चंदनाची मोठी कुंकेश्वरा जळित मुकुट शोभतो बरा गुणजन तीन पोरे चरणी लागल्या. जय देव मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव मोदक पीतांबर परिवय वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव गौती विक्राळा ब्रह्मांडी माळा अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणासे पारी हारी पडलो वाता संकट निर्वारी. जय देवी महिषासुरवदिनी सर्वर ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी निवनी पाता तुझ ऐसे नाही शाली शंभरे परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस लवलाही. जय देवी महिषासुरवदिनी सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी ने प्रसन्न होती निजराशा क्लेशापासून सोडी गौरी गौपाशा अंबे तुझ वाचून कर्पूर विली आशा नरहर टल्ले न झाला पदकम गणवेशा. सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी रांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद भूजन भावे वाळीन मने नमा. त्वमेव माता च पिता त्वमेव तमेव बंधु च सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं
काये नमाचा मंचेंद्रिये वा कला वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणानि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेवं हरि श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरि हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडा देशो नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. तर मंडळींनो, तुम्ही आत्ताच आपली आरती झाली बाप्पाची, तुम्ही पाहिलंतच. आणि आत्ता आपण बाप्पाला आहे ना त्याच्या आवडीचा नैवेद्य दाखवतो. आणि तो म्हणजे लाडू, मोदक, वरण भात, त्याच्यावरती परत दही आणि वालाची भाजी आणि वडी, आलूवडी अशी नैवेद्य दाखवलेलं आहे. आता मी देखील बाप्पाला नैवेद्य दाखवतोय. तुम्ही बघितलं शशी काका आणि पांडू काकांनी नैवेद्य दाखवून झालेला. आता मी दाखवतोय बाप्पाला नैवेद्य. आणि मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या आपल्या बाप्पाचं स्वागत आमच्या घरी झालेलं आहे आणि त्याची मनोभावे पूजा करायला आम्ही सज्ज झालो आहोत. पुढचे 7 दिवस अशी धमाल मस्ती येणार आहे. तर मंडळी, भेटूया पुढच्या